नमस्कार, ज्योतिष किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मुगाच्या डाळीची खिचडी। त्यासाठी लागणारे साहित्य आधी आपण पाहून घेऊयात। त्यासाठी लागणारे आपल्याला 1.5 वाटी तांदूळ, हे मी स्वच्छ धुवून घेतले। एक बारीक चिरलेला बटाटा, अर्धी वाटी मुगाची डाळ, एक बारीक चिरलेला टोमॅटो, लाल तिखट, अर्धी वाटी तेल, मीठ, हळद, आलं लसूण पेस्ट, हिंग, जिरे आणि मोहरी। आपण कृतीला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला गॅसवर एक भांडी ठेवायचं आहे। तर यात घालून घ्यायचं आपल्याला तेल। तेल जरा गरम झालं की आपल्याला यात फोडणी घ्यायची। आता आपलं तेल गरम झालंय, तर यात घालून घ्यायचं आपल्याला 1 चमचा मोहरी। त्यानंतर आपल्याला घालायचे 1 चमचा जिरे, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट। तर हे थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आणि यात आता आपल्याला घालून घ्यायचे हे तांदूळ। आता यातच आपल्याला मुगाची डाळ, बारीक चिरलेला बटाटा आणि बारीक चिरलेला टोमॅटो हेही घालून घ्यायचे आणि हे सगळं आपल्याला आता 2 ते 3 मिनिटं बारीक गॅसवर परतून घ्यायचं। आता आपलं हे छान परतून झालंय। आता यात आपल्याला पाणी घालायचं। मी 1.5 वाटी तांदूळ घेतले होते, म्हणून मी इथे 4 वाट्या पाणी घालणार आहे। आता हे पुन्हा एकदा छान हलवून घ्यायचंय आणि गॅस मोठा करून याला एक मोठी उकळी येऊ द्यायची आणि मग आपल्याला याच्यावर झाकण झाकायचं। आता याला चांगली उकळी आली आहे। आता यात आपण घालून घेऊया चवीनुसार मीठ आणि पुन्हा एकदा हे आपल्याला हलवून घ्यायचंय आणि आता आपण गॅस बारीक करायचा आहे आणि ह्याच्यावर झाकण झाकायचं। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भात बघू शकता आणि त्यात आणखीन पाणी लागलं तर घालूही शकता। आता 15 ते 20 मिनिटं झालेत आणि आपला भात पण बारीक गॅसवर छान शिजलाय। आता आपण गॅस बंद करायचा। अशा प्रकारे तयार आहे आपली मुगाच्या डाळीची खिचडी। तुम्हाला जर आजची आमची रेसिपी आवडली असेल तर अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।